नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर मुंबईला येऊन मला हा दुसरा दिवस होता आणि आज भाऊबीज होती. त्यामुळे आहे ना श्रीशाला मी छान असं अंघोळ घातली, छान रेडी केलं. आणि बघा आज आहे ना मला अजिबात टेन्शन नव्हतं की ब्रेकफास्ट काय करायचं, मुलांना काय चारायचं, कशाचंच टेन्शन नव्हतं. आणि माझ्या आवडीचा ब्रेकफास्ट होता आज इडली सांबार. मला खूप आवडतं आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आहे ना श्रीशूला पण चारायचं होतं. तर ती जबाबदारी आजी आणि बाबांनी घेतली होती. कारण का ज्यावेळी माहेर जाते ना त्यावेळी मुलांना काय करायचं, काय बनवायचं हे सगळं आजी बाबा बघतात. स्वरूपची अंघोळ राहिली होती, मग मम्मीने त्याला अंघोळ घातली आणि त्याला ओवाळून घेतलं. तर तुमच्या इकडे पण दिवाळीला मुलांना असं अंघोळ झाल्यानंतर ओवाळतात का? तर ते मला नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी नंतर ओवाळतात आणि आम्ही आहे ना जसं अंघोळ झाली ना की दारातनं बाहेर पडतानाच मुलांना ओवाळून घेतो. आणि इथे बघा आजीने गेट बांधून ठेवलेलं आहे, कारण का मुलांच्या सेफ्टीसाठी आजी आणि बाबांनी ना हे गेट ऑलरेडी बनवून घेतलं होतं. तर इथे श्रीशाला ना काहीतरी खेळायला दिलं होतं, क्ले, ती खेळत होती. आणि जेवण रेडी झाल्यानंतर मस्तपैकी ती स्वतः जेवत होती, कारण काय ना तिला आहे ना सगळं स्वतः करायला आवडतं. तर थोडं वेळ आधी आजी बाबांनी भरवलं, पण आता म्हणणं होतं की मला खाऊन दे, कारण का आजी पण बिझी होती आणि बाबांना पण म्हटली नाही मला खायचं आहे म्हणून. तर इथे स्वरूप आहे ना असे 2 डबे घेत होता आणि त्या डब्यांबरोबर जसं स्केटिंगला चालतात ना तसं चालत होता. म्हणजे एवढी मस्ती करत होता तो. दुपारी मस्त चपाती, पनीरची भाजी, वरण भात आणि दिवाळीचा फराळ हे जेवण झालं होतं. आणि संध्याकाळी आहे ना बाबा आहे ना बाहेर गेले होते आणि मुलांसाठी बघा बंदूक वगैरे फटाके आणि त्याचबरोबर आहे ना श्रीशाला आणि स्वरूपला आहे ना छान असे क्यूटसे चप्पल आणले होते. श्रीशाला असं क्यूट चप्पल आणलेलं आणि स्वरूपला देखील दोघांनाही खूप आवडला. आणि श्रीशाने आहे ना पहिल्यांदा घातला की तिला असं तिचं म्हणणं होतं की पप्पांना दाखवायचं आहे म्हणून ती एकटी वरती चढायला लागली होती. मुंबईला ना आमचं साईमध्ये घर आहे आणि खाली वर आहे, खाली एक रूम आहे आणि वरती आहे. तर इथे बघा ती सीड्यांनी चढायला लागलेली आहे आणि पप्पांना तिला दाखवायचं आहे की पप्पा मी कशी चप्पल घातलेली आहे, म्हणून मम्मी देखील तिच्या मागे गेली आहे की ती पडू नये म्हणून वगैरे. तर हे बघा छान अशी चप्पल घातली आणि जेव्हापासून आणली आहेत ना तेव्हापासून ती फक्त इकडून तिकडून पळते. तिला एवढं भारी वाटतंय ना नवीन काय आणलं की. बघू तुला किती मजा वाटते बघ. थोडीशी ही दे तिला पाठवून. आता मुंबईमध्ये चाळीमध्ये घर आहे, त्यामुळे ना सतत अशी फेरीवाली येत असतात. तर आता आहे ना मला प्लाझो घ्यायचा होता डेली यूजसाठी आणि नेमक्यात ते अंकल आले आणि लगेचच मम्मीने जाऊन त्यांना थांबवले आणि 2 प्लाझो घेतले. तर पुढे पण बघा मी तुम्हाला वेगवेगळ्या अशा व्लॉगमध्ये दाखवणार आहे की तिथली लाईफ कशी आहे, आम्ही तिथे काय काय एन्जॉय केलेलं आहे. आणि त्यानंतर आज भाऊबीज म्हणून आम्ही त्यासाठी रेडी झालेलो आहे. मुलांना मी छान छान रेडी केलं. तर हा ड्रेस मी आधीच ठरवला होता आणि नंतर इकडे आल्यावरती मला मम्मीची ही साडी दिसली. म्हटलं आपण आहे ना सेम घालूया. आणि मम्मीकडे पण ग्रीन साडी होती, म्हटलं आपण मस्त दोघींनी ग्रीन साडी आणि मुलांना असं छान ग्रीन कलरचे ड्रेस होते. त्यामुळे सगळ्यांची आमची ट्विनिंग झाली होती आणि खूप सुंदर वाटत होतं मुलांना हा ड्रेस. मुलांचे हे सुंदर फोटो आणि व्हिडिओ काढण्यामागे एवढी मेहनत असते ना, तर आज सगळे त्यांना आजी बाबा सगळ्यांनाही मेहनत करावी लागली होती, कारण का मुलं एका जागी शांत बसणं हे खूप अवघड आहे. दाखव किती दिला पहिया. 2 दाखव. दाखव कुठे. अरे बापरे एवढे दिले दादाने पहिया. आता काय घेणार त्याचे. चॉकलेट हा बिस्किट बिक्की घेणार. बर मी बिक्की घेऊन येते. तूच दिले ना. मोबाईल घे म्हणा. काय माहिती माझ्या माझ्यावर नाही म्हणत. आज स्वरूप आणि श्रीशा यांचा
पहिलीच दिवाळी इकडे आहे. खरं तर आम्ही लास्ट इयर पण 6 महिने होतो, पण नेमकं दिवाळीच्या आधी 15 दिवस आम्ही पुण्याला गेलो होतो. त्यामुळे आहे ना स्वरूप आणि श्रीशा आणि आहो देखील पहिल्यांदाच दिवाळीला सणाला आले होते. मी लग्नानंतर एकदा आली होती, त्यानंतर माझे बाकी सगळे सण पुण्यामध्ये आणि गावी गेले होते. त्यामुळे ह्यावेळेस येऊन आहे ना खूप छान आनंद वाटत होता आणि बरेच दिवस म्हणजे असं मुलांना देखील बोर झालं होतं. त्यामुळे म्हटलं आपण आहे ना ह्यावेळेस मुंबईला जाऊया आणि मग नंतर आहे ना गावी जाऊया. तर खूप छान वाटत होतं, सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. तर मी पप्पांना भाऊबीज केली आणि मी जसं करत होती ना तशीच ही लाडूबाई ती तिच्या पप्पांना करत होती. जसं मम्माने टीका लावला आहे तसं पप्पांना टीका लावायचा आहे, पप्पांना पेढा चारायचा आहे, पप्पांना ओवाळायचं आहे. सेम करत होती, जसं आपण सांगून दिलं तसं करत होती. आणि मध्ये मध्ये जर तिला आहे ना मूड नसेल तर लगेच ती जात होती, खेळत होती आणि परत मग आम्हाला तिला आहे ना बोलवावं लागत होतं, शिशा थोडा वेळ ये इकडे, परत पप्पानं ओवाळून घे. मध्ये मध्ये ब्रेक घेत होती, खेळत होती आणि परत येत होती. असं तिचा आहे ना नटखटपणा चालू होता. आणि आता पप्पांना ओवाळून झाल्यानंतर दादाला ओवाळायचं होतं, कारण का दादा पण बिझी होतो तो त्याच्या खेळण्यामध्ये. तर म्हटलं आधी बाबाला आणि शिशा पप्पांना ओवाळून दे, मग त्यानंतर आम्ही दादाला बसवणार होतो. आता दादाला बसवायचं म्हटलं तर त्याला देखील काहीतरी आम्ही थोडंसं सांगितलं होतं की तुला आम्ही फटाके देऊ आणि हे पैया दिले की तू त्याचे फटाके घेऊन ये. त्यामुळे तो देखील रेडी झाला होता. आणि मुलांना असं आहे ना काही कुठलाही सण असेल, फोटो काढायची, व्हिडिओ काढायची किंवा कुठलाही सण सेलिब्रेट करायचा असेल ना, त्यांना आहे ना खूप आहे ना रिक्वेस्ट करावी लागते की असं करायचं आहे बाबा म्हणून. तसं स्वरूपला आम्ही सांगितलं होतं की तुला आहे ना आम्ही आहे ना 2-3 आपटी बॉम्ब देऊ आणि मी दिवाळीच्या सुरुवातीपासून त्याला हेच सांगते, तू जर हे केलं ना की मी तुला फटाके देईल म्हणून, तू शांत बस म्हणून. आणि तोही ऐकत होता. तर इथे आधी पप्पांना ओवाळून झालं तर मम्मी हेल्प करत होती शिशाला. आता पप्पाला ओवाळून झाल्यानंतर लगेचच मम्मा कशी बाबांच्या पाया पडली आहे, लगेचच शिशाने तिच्या पप्पांच्या पाया पडले. आणि आहे ना पप्पांना छान असा गोड पी द्यायचा होता, पण आहे ना बघा ती आहे ना थांबतच नव्हती, लगेचच पळून गेली. आणि इथे पैया घ्यायचा होता तिला, की हे पैयाचं तिला माहिती आहे ह्याचं काय करायचं आहे, की आपल्याला आहे ना चॉकी आणायची, भिक्की आणायची हे तिने ठरवलं होतं. आणि दादाला त्याचे फटाके आणायचे होते. तर इथे ना शिशाला ओवाळायचं होतं, पण मम्मीने आधी आहे ना त्याला टीका लावून दिला, कारण का ती लहान आहे म्हटलं थोडी. मग मम्मीने तिला हेल्प केली. हे छोटेसे क्यूट बहीण भाऊ थोडे थोडे भांडत देखील होते आणि एकमेकांचे लाड देखील करत होते. आणि ह्याला लास्ट भाऊबीजेला मी देखील दोघांना ना छान असे सेम ड्रेस घातले होते आणि ह्या वेळेस पण, त्यामुळे खूप सुंदर वाटत होते हे दोघं. आता भाऊबीजेला स्वरूपने शिशाला काय दिलं हे नक्की पुढे बघा. आता आहे ना आजीने ना हेल्प केली, दादाला छान असं ओवाळलं. आणि आजीनेच आहे ना दादाला शिशासाठी एक छान आणि क्यूट असं फ्रॉक आणला होता, तोच दिला मग दादाने. आणि शिशाने दादूला छान असा गोड पा दिला. आणि हेच खरं देणं अपेक्षित आहे. तर इथे भाऊबीज झाल्यानंतर पप्पांना आत्याकडे देखील भाऊबीजेसाठी जायचं होतं. तर आम्ही आहे ना त्यानंतर छान छान असे फोटो व्हिडिओ काढले. मुलं झोपतील म्हणून आम्ही आहे ना लवकर भाऊबीज केली. आणि त्यानंतर आम्हाला जेवण बनवायचं होतं. तर हे बघा असे छान असे गोड गोड छान असे सगळ्यांनी फोटो व्हिडिओ काढले. आणि आम्ही सगळ्यांनी ग्रीन आणि असं व्हाईट कॉम्बिनेशन झालं होतं, त्यामुळे खूप असं छान वाटत होतं. शिशा थोडी रडायला लागली होती, त्यामुळे मी पटकन चेंज करून आणि तिला घेतलं. आणि मला अजून भरपूर फोटो व्हिडिओ काढायचे होते, पण तिचा काही मूड नव्हता, त्यामुळे म्हटलं आपण नको. तर हा व्लॉग बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ह्यापुढे देखील तुम्हाला माझ्या माहेरचे म्हणजेच मुंबईचे असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्यास मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत.